दरम्यान बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळालंय। नितीश कुमारांनी चांगलं शासन दिलं। रवींद्र चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली। एनडीए सरकारने प्रत्येक घटकाला न्याय दिला। बिहारमध्ये मिळालेल्या यशानंतर रवींद्र चव्हाण यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। तर त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। तो आपल्यासोबत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत। भाऊ, खूप मोठा जल्लोष साजरा करण्यात आला, विजय देखील तितकाच मोठा आहे। काय मुद्दे महत्त्वाचे या निवडणुकीत तुम्हाला वाटले? सुशासन पर्व, जंगलराज आणि इतरही मुद्दे यामध्ये खरं तर आखले गेले आणि वोट चोरीचा विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला होता। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि बिहारचे नेते आदरणीय नितीश कुमारजी यांनी एक चांगल्या पद्धतीने गेली वर्षानुवर्ष एक चांगलं शासन हे बिहारमध्ये दिलं। त्याचबरोबर तिथल्या असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे एनडीएच्या सरकारने दिलं। त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच हे लक्षात येत होतं की एनडीएचं सरकार हे पुन्हा एकदा बिहारमध्ये येणार आहे आणि त्याची पुनरावृत्ती झाली। खूप खूप धन्यवाद। तर होते रवींद्र चव्हाण ज्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल विस्तृत असं विश्लेषण केलंय। त्यासोबतच मुंबई महापालिका आणि ठाण्यामध्ये सुद्धा भाजप कशा पद्धतीने विजयी घोडदौड कायम ठेवेल हा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पिडामकर सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।